आज दुपारी आमचे ओबीसीचे नेते माननीय नवनाथ आबा वाघमारे यांना काही भांडवलांनी दुपारी ते एकटे असताना त्यांना काहीतरी शिवीगाळ देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तर आम्ही नवनाथ आबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। जर कोणाला खुमखुमी आणि मस्ती असेल तर त्यांनी समोर येऊन जाणार आहोत। आम्ही मंत्रालय परिसरात जाईल। तमाम ओबीसी बांधवांना मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो की आज मी मंत्रालयीन कामासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांचे काही प्रश्न, काही समस्या विविध मंत्र्यांकडे असतात। त्या निमित्ताने आम्ही इथं येऊन थांबलो होतो। आदरणीय आपले ओबीसीचे मंत्री महोदय आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या निवासस्थानासमोर आम्ही इथं उतरलो आणि काही मंडळी भेटल्याच्या नंतर काही मंडळी भेटली, त्यांच्या समस्या सांगत होती। त्यामध्ये काही महिला, वृद्ध, त्या सर्वांच्या समस्या ऐकून घेत असताना अचानक जोराचा पाऊस आला आणि मुंबईमध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला। त्यावेळी पाऊस सुरू झाल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी आडोशाला जावं म्हणून, कारण की आम्ही आदरणीय जयभाऊ गोरे यांच्या बंगल्यामध्ये नव्हतो, आम्ही समोर रस्त्याच्या कडेला त्यांच्या बंगल्याच्या समोर उभे होतो। मग कुठेतरी त्यांच्या शेजारी आम्हाला जवळ बाळासाहेब भवन, शिंदे गटाचं बाळासाहेब भवन हे संपर्क कार्यालय दिसलं आणि त्यावेळी आम्ही त्या आडोशाला जाण्याचा सर्वांनी प्रयत्न केला, परंतु काही ह्या भिकारचोट वृत्तीच्या बांडगुळांनी कुठेतरी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। परंतु अशा भिकारड्या लोकांना मी कधी भीक घालत नाही, अशा भिकारड्या लोकांना मी मोजत सुद्धा नाही। त्याला काल बी निजामी पैदाशीच म्हणतो, आज मी निजामांच्या पैदाशीच बोलतोय। कारण जे शहाणुकुळी मराठे हे असे रिकामे कुटाने करत नाहीत, जे चांगल्या विचाराचे शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे मराठे असे भिकारचोट धंदे करत नाहीत। हे भिकारचोट लोक कुठेतरी व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी, स्वतः प्रसिद्धीचा स्टंट मिळवण्यासाठी, नेत्याची शाबासकीची थाप मिळवण्यासाठी असे स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यातूनच हा कुठेतरी त्यांचा केविलवाना प्रयत्न होता। परंतु ते भिकारचोट कुठलं ते सोलापूरचं असेल, एक दुसरीकडे असेल, सातत्यानं सोशल मीडियावर, फेसबुकवर गरळ ओकण्याचं, ओबीसी नेत्याविषयी गरळ ओकण्याचं काम करतात। ह्या भिकारड्या लोकांना खरं तर यांच्यात दमच होता ना, तर त्यांनी माझ्या कॉलरला हात लावून दाखवायचा होता। आज सुद्धा माझं सध्या आव्हान आहे त्यांना, मी मंत्रालय परिसरात आहे, आज आहे, उद्या सकाळी आहे। तुमच्यात दम असेल तर तुम्ही यावं, माझ्याशी खेटावं। परंतु प्रचंड पाऊस सुरू होता आणि त्यावेळी माता, भगिनी, आबाल, वृद्ध माणसं, समाज बांधव तिथं असल्यामुळे मला आपण वाद नको, पण तरी सुद्धा त्यांनी तो व्हिडिओ केला, तो संपूर्ण दाखवलेला नाही। मी काय बोललोय ते सुद्धा दाखवलेलं नाही। जशाच तसं उत्तर त्यांना दाखवण्याचा प्रयत्न देण्याचं काम केलंय आणि विशेषतः त्यांनी फक्त त्यांच्या नेत्यांची शाबासकी मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे। अशा भिकारड्या लोकांना मी यांच्यावर थुंकतो, यांना कधी यांच्यापुढे झुकणारे आम्ही नाहीत आणि जशाच तसं उत्तर येणाऱ्या काळात देऊ। तुमच्या नेत्यालाच आम्ही मोजत नाही तर अशा भिकारड्या कार्यकर्त्यांना आम्ही काही मोजणार नाही, कारण की तुमचे विचार भिकारडे आहेत आणि तुमची विचारसरणी भिकारडी आहे आणि तुम्ही फक्त व्हिडिओ करू शकतात, सोशल मीडियावर ट्रोल करू शकतात। विचाराची लढाई विचारांनी कधी लढू शकत नाहीत। त्यामुळे अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही। राज्यातील तमाम ओबीसी बांधवांनी त्या भिकारड्या लोकांना दुर्लक्ष करावं आणि त्यांना काय करायचं ते त्यांना करून द्यावं। परंतु जशा तसं उत्तर देण्यासाठी राज्यातील ओबीसी बांधवांच्या आशीर्वादानं, आमच्या सर्व सहकार्यानं मी यांच्याशी दोन हात करायला तयार आहे, दोन हात करायला समर्थ आहे। त्यामुळे त्यांनी वेळ सांगावी, ठिकाण सांगावं, तिथं सुद्धा मी जायला तयार आहे। धन्यवाद। जय ओबीसी। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।